नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभराच्या ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील त्या गावातील घटनेच्या तपासाचे प्रकरण सीआयडी कडे सोपविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बेळगावात दाखल झालेल्या सीआयडी पथकाने 2 दिवसापासून तपास मोहीम राबविली आहे. मंगळवारी सकाळी 11:20 जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सीआयडी पथकाने 3.5 तास पीडित महिलेची चौकशी करून माहिती घेतली. त्यानंतर ते पथक 1:20 तेथून बाहेर पडले. या पथकासोबत वरिष्ठ महिला अधिकारी यांच्यासोबत इतर सहकारीही उपस्थित होते. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार कंगराळ गली येथे शनिवार दिनांक 16 रोजी सफाई कर्मचारी ड्रेनेजची स्वच्छता करताना त्यांना त्यामध्ये साधारण 3 महिन्याचे अर्भक आढळून आले होते. त्या वॉर्डाचे नगरसेवक शंकर पाटील, आरोग्य अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ड्रेनेजमध्ये पाण्याचा फवारा मारून आज दिवसभर त्या अर्भकाचे शोध घेण्याचे कार्य सुरू होते. मात्र त्यांना त्यात अपयश आले. कंगराळ गली सारख्या शहराच्या भरवस्तीतील ठिकाणी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ते अर्भक सलग 3 दिवस घाण पाण्यात पडून राहिल्याने ते कदाचित विरघळून गेले असावे अथवा ड्रेनेज स्वच्छ करतेवेळी मारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे ते नष्ट झाले असावे, असा अंदाज तेथील अधिकारी व नागरिक व्यक्त करीत आहेत. सलग 3 दिवस वडगाव, बेळगाव येथील आनंदनगर, केशवनगरसह अनगोळ भागातील चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा सोमवारी रात्री आनंदनगर 3रा क्रॉस येथे रात्री 11:30 वाजता चोरीची घटना घडली आहे. त्यावेळी गल्लीतील युवक नितेश मुरकुटे यांनी आपल्याकडील तलवारीने त्यांच्या पायावर वार करताच तो चोर तेथून निसटून पळाला. त्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता त्याच गल्लीतील प्रशांत भातखंडे यांचे बंद असलेले घर फोडून कपाटातील देवाचे चांदीचे दागिने, आरती सेट, समई, तांब्या, पैजण यासह 12,000 रोख रक्कम लांबविण्यात आली आहे. ही चोरी करण्याआधी भातखंडे यांच्या घरासमोरील विठ्ठल सुतार यांच्या घराला कडी लावण्यात आली होती. त्यावेळी लता सुतार हे शौचास बाहेर गेलेले असल्याचे समजताच चोरांनी त्यांना धमकावले. नंतर नागरिकांनी या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना कळविली. गस्तीवर असलेले पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन चोरीचा पंचनामा केला. सततच्या या चोरीच्या सत्राने नागरिक हैराण झाले असून आनंदनगर भागातील नागरिकांनी रात्रभर परिसरात गस्त घातली. पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा तपास करून चोरात जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर समितीची बैठक घेऊन लवकरात लवकर कर्नाटकातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस वाढवले पाहिजेत. कृष्णा अप्पर योजनेसाठी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अनुदान मंजूर करा. महादाई योजनेसाठी लवकरात लवकर अनुमती दिली पाहिजे. मेकेदाटू योजनेच्या कार्यारंभासाठी अनुमती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नवीन रेशन कार्डासाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे रेशन कार्डाचे वितरण कधी होणार या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. दरम्यान पुढील 15 दिवसात नव्या रेशन कार्डाचे वितरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे रेशन कार्डची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या हातात नवीन रेशन कार्ड मिळणार आहे. काँग्रेस सरकारच्या 5 गॅरंटी योजनेतील महत्त्वाच्या असणाऱ्या युवा निधी योजनेची नोंदणी 26 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण कौशल्य विकास मंत्री डॉक्टर शरण प्रकाश पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे 6 महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या युवा निधी लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. बेकिनकेरे येथे मंगळवारी दुपारी भर दिवसा धाडसी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. नामदेव यल्लाप्पा भोगण असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचा मुद्देमाल लांबविला आहे. गणपत गली कोवाड रोड शेजारी असलेल्या या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून रोख 30,000 रुपये लांबविले आहेत. दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे देखील विस्कटून फाडण्यात आली आहेत. या प्रकारामुळे भोगन कुटुंबियांना मोठा फटका बसला आहे. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचा संधीचा फायदा घेऊन डल्ला मारला आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीएम किसान ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 5,64,784 शेतकऱ्यांपैकी 5,28,920 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. आतापर्यंत ई-केवायसीचे 94% काम पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्रास शेतकऱ्यांना शासकीय योजना सुरळीत मिळणार आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आज मंगळवार रोजी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बेळगाव जिल्हा प्रमुख श्री विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख श्री अनंत चौगले यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच शिवरायांची आरती म्हणण्यात आली. स्वराज्यावर चालून आलेले अफजल खानच्या रूपाने आलेले संकट शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढून त्या अफजल खानाचा
कंसाचा वध केला होता। अधर्मावरती धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून समस्त शिवभक्त शिवप्रताप दिन साजरा करतात, अशी माहिती यावेळी जिल्हा प्रमुख श्री विश्वनाथ पाटील यांनी दिली। त्यानंतर हे ध्येयमंत्र्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला कर्नाटक प्रांत प्रमुख श्री किरण बापू गावडे, अनगोळ वडगाव विभाग पुंडलिक चव्हाण यांच्यासह इतर शिवभक्त उपस्थित होते। मच्छे येथील ब्रह्मलिंग देवाची यात्रा दरवर्षी डिसेंबर महिन्यात साजरी होते। याही वर्षी काल सोमवारी इंगळ्याच्या गाड्यांची सवादी मिरवणूक काढण्यात आली। गावभर फिरून सायंकाळी उशिरा हे गाडे गावाबाहेरील ब्रह्मलिंग मंदिराजवळ पोहोचले। आज मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता। सकाळपासूनच भाविकांनी ब्रह्मलिंगाचे दर्शन घेण्यास सुरुवात केले होते। सकाळी पूजेनंतर ब्रह्मलिंग मंदिराकडून निघालेली पालखीचे घरोघरी पूजन करून स्वागत करण्यात आले। लोकमान्य ग्रंथालयातर्फे गुरुवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला शैला मत्तिकोप या पार्वतीबाई आठवले लिखित माझी कहाणी या पुस्तकावर बोलणार आहेत। यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांचे होणारे हाल पाहता भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे, अशीच अवस्था तालुका पंचायतीमध्ये झाली असून पंचायतीचे काम आणि 12 महिने थांब अशी गत झाली आहे। तालुका पंचायतीच्या अंतर्गत कामाला चालना देण्यात आली आहे। सुमारे 30 लाखांहून अधिक निधी खर्च करण्यात येत असला तरी तेथील समस्या कायमच राहणार आहेत। मागील 2 वर्षापासून बेळगाव तालुका पंचायतीमध्ये पिण्याचे पाणी ठेवण्यात आले नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। यावर्षी पावसाने दडी मारली आहे, मात्र त्यानंतर थंडीला सुरुवात होणार होती। मात्र वारंवार बदलत्या हवामानामुळे मध्यंतरी थंडी पूर्णपणे गायब झाली होती। त्यानंतर गेल्या 8 दिवसापासून थंडीला सुरुवात झाली आहे। आता थंडी पडू लागली आहे, यातच ढगाळ वातावरणही निर्माण होत आहे। या बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत। यातच पुन्हा कोरोनाची भीती साऱ्यांच्याच मनात घर करून राहिली आहे। अनेक जण घशाच्या विकाराने त्रस्त झाले आहेत, त्यामुळे दवाखान्यामध्ये गर्दी दिसून येत आहे। तसेच काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे। यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची समस्या उद्भवणार आहे। त्यातच आमदार राजू सेठ यांनी शहरातील बंद असलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याची सूचना केली होती। त्यानुसार दुसऱ्या दिवशी मंगळवारी वार्ड क्रमांक 27 मधील पवार गल्ली शापूर येथील बंद असलेल्या कूपनलिकेची तातडीने दुरुस्ती L&T कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।